संप कालावधीमध्ये नक्कीच आमच्या मुलांचं नुकसान झालं, असं की त्यांना आहारापासून ते थोडे लांब राहिले आणि पूर्वशालेय शिक्षणापासून. तर आता नक्कीच आमच्या सेविका ते भरून काढतील. आता अजून त्यांनी दाखवलं की रांगोळ्या आपण अशी लादीवर टाकून रेघोट्या काढून दाखवू शकतो, तेवढा मुलांचा विकास होत जातो. पहिल्या 5 वर्षांमध्येच होतो. म्हणजे बालकाला जर आपल्याला एक चांगला माणूस घडवायचा असेल तर या पहिल्या 5 वर्षांमध्येच त्याला त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देणे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने भाजी साफसफाई करताना भाजी हातात घेऊन गेली, थोडीशी ती खराब करेल, पण नंतर ते आईचं अनुकरण करत असतं, आजीचं अनुकरण करत असतं, जे कोणी घरात काम करत असतं त्याचं अनुकरण करत असतात. पण ते काय करतात, आपल्या भूमिका इथे निभावतात की आई कशी. मनोर विभाग 1 एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत आज मस्ताननाका टाकवहाळ येथील टाकवहाळ अंगणवाडी केंद्रातर्फे आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या संकल्पनेतून पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडी कर्मचारी सेविका यांच्या संपानंतर हा पहिलाच मेळावा या केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्यवेक्षिका असलेल्या अश्विनी खताळ यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना या मेळाव्याविषयी माहिती दिली, मार्गदर्शन केले व पालकांना देखील मार्गदर्शन केले. तर यावेळी अंगणवाडी सेविका कार्यकर्ती यांनी मुलांसोबत आलेल्या पालकांकडून व चिमुकल्यांकडून विविध कृती करून घेतल्या. हे तुझ्याकडे घे. आता आरशात बघा, आरशात बघा, आरशामध्ये बघा. म्हणजे मुलांना कसं आपल्याला आकाराची ओळख होते. कोण दिसतं ते? आता मुलांना ससा कोणता आहे, कोणाचा चेहरा आहे, कोण दिसते आराधात तुझा कोण दिसतेस तू? दिसते का मोठू ना, आणि काढ आता. असं वेगवेगळं आपण ना कुठे पण करू शकतो. मुलांना कसा एक आनंद मिळतो त्याच्यामध्ये. इथे की वेळा बाळा आता याच्यामध्ये चित्र काढ. आता या रांगोळीमध्ये चित्र काढ, चित्र काढायचं. चित्र काढायचा कोणता काढते, बनवा काहीतरी असं गोल काढायचं, असं गोल काढ, फूल बनवा, फूल बनव. असे आपण वालू रेती ह्याच्यामध्ये पण रांगोळीच पाहिजे असं काय ना आपल्याकडे. हा मुलांचा कसा लिखाणाचा सराव होतो एक मुलांना. हे आपल्या 0 महिने ते 6 महिन्याच्या मुलासाठी आहे. आपण जेव्हा त्यांच्या झोळीवर असे छोटे छोटे झुमर बनवून लावणार तेव्हा त्यांच्या मेंदूचा विकास होणार. जे हात आणि पाय जेव्हा हे करणार आणि असे हलवणार तेव्हा त्यांच्या मेंदूचा विकास होणार. आणि आपल्याला झुम्मर बनवून खूप उंचावर नाही लावायचे, कारण की त्यांची तेवढी दृष्टी पोहोचत नाही, म्हणून हे त्याला झोळीवर एवढ्या अंतरावरच लावायचे आहे. तर लहानपणीच मुलांचा विकास, त्यांचे आरोग्य, संगोपन व पोषक आहार तसेच प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात आणि वाढतात. मुलांना खेळण्यास प्रोत्साहन दिले व त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की त्यांची सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळीवरील वाढ व विकास व्यवस्थित होते. या उद्देशानं अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे आणि गरोदर माता, स्तनदा माता यांच्या चांगल्या संगोपनासाठी व मुलांच्या विकासासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका भरपूर असे प्रयत्न करीत आहेत, मेहनत घेत आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे हा आजचा पालक मेळावा. आपल्याबरोबर जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा गुरोडा मॅडम आहे, त्यांच्याशी बातचीत करूया की त्यांना हा पालक मेळाव्यातून काय अनुभव आला आणि त्यांना कसं वाटलं. नेमकं मॅडम हा पालक मेळावा किती महत्त्वाचा आहे, काय बोलणार? सर्वप्रथम मी मनोर एक बीटचं मी स्वागत करते आणि
ह्या पालक मेळाव्यामध्ये सर्व अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, CDPO मॅडम तसेच सर्व पालक उपस्थित आहेत. तर मला असं सांगायचं आहे की पालक मेळावा हा आमच्या अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष कृती करून दाखवतात, परंतु पालक म्हणजे जबाबदारीने मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवत नाही. आता ह्या कृतीद्वारे दाखवतात, त्याच्यातून किती फायदा होतो ते पालकांना थोडंसं दुर्लक्ष करतात पालक. आता गरोदर महिला समजा गरोदरपणापासून ते मातेच्या पोटात जर बाळ समजा 3-4 महिन्याचं झालं की ते बाळ सर्वांचे आवाज ऐकतो, पण ते काही गरोदर माता पण तशाच असतात की ते कोणाशी व्यवस्थित बोलणार नाही किंवा घरातल्या नातेवाईकांनी जर व्यवस्थित बोलले मातेशी शांतपणे, कधी कधी कोण दारू पिऊन येतो, घरातले प्रतिष्ठित व्यक्ती, तिकडे गोंगाट असतो, त्याच्यामध्ये थोडंसं विस्कळीत होऊन जातं. परंतु जर आजी आजोबा सांगा, काका काकी असतील किंवा थोडीशी मोठी मुलं असतील त्यांच्या घरात, तर व्यवस्थित बोलले तर ते येणारं बाळ रोजचे आवाज ऐकून व्यवस्थित आणि ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद. आता मॅडम बोलल्या की जन्माला जेव्हा बाळ येतं तेव्हा ते रडत असतं, आजीने घेतलं तर आजी जर चांगली बोलत असेल तर ते मूल आजीजवळ लगेचच जाईल. परंतु जर एखादा व्यक्ती रागाने बोलत असेल तर ते मूल त्याच्याकडे जाणार नाही. मग आपण सांगतो की पप्पांकडे किंवा काकांकडे ते मूल गेलं नाही आणि आजीकडे चटकन गेलं, हे आहे. आता अजून त्यांनी दाखवलं की रांगोळ्या आपण अशी लादीवर टाकून रेघोट्या काढून दाखवू शकतो, तेवढा मुलांचा विकास होत जातो. आता मला वयोगट सांगता नाही येणार, परंतु आपण जर चिंचोके किंवा दगड थोडासा असा गोल करून ते ठेवले आणि मुलांना दाखवले की ठेवत जा, तर ते व्यवस्थित ठेवेल. कारण हे आता अंगणवाडी सेविका ह्या मुलांच्या आईच आहेत, परंतु पालकांची जास्त जबाबदारी आहे. अंगणवाडी सेविका तर अंगणवाडीमध्ये दाखवणारच, परंतु हेच जर पालकांनी जर हे प्रत्यक्ष बघितलं आणि तसं मुलांना करून दाखवलं तर मुलांचं पुढे मोठा होऊन मूल नक्कीच चांगला माणूस बनेल. कारण आताची मुलं अशी आहेत जी मोठी झालेली आहेत, नोकरीला आहेत, परंतु ते आपल्या आईवडिलांना सुद्धा बाजूला करून स्वतःचंच नवरा बायको त्यांची मुलं ते जीवन जगतात. आणि ह्या कृतीद्वारे जर त्यांना व्यवस्थित बुद्धीचा विकास झाला, पालकांनी चांगले संस्कार दिले तर पुढे जाऊन ते खरंच चांगला माणूस बनेल. आता आपल्याबरोबर बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. मॅडम, पालक मेळावा हा किती गरजेचा आणि किती महत्त्वाचा आहे? एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मनोर अंतर्गत आज मनोर 1 बीट अंतर्गत आपण पालक मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. पालक मेळावा म्हणजे 0 ते 6 वर्ष जो वयोगट आहे, आपण म्हणतो की मेंदूचा जो विकास आहे आपला तो पहिल्या 5 वर्षामध्येच होतो. म्हणजे बालकाला जर आपल्याला एक चांगला माणूस घडवायचा असेल तर ह्या पहिल्या 5 वर्षामध्येच त्याला त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आज पालक मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. यामध्ये बालकाचा आहार असेल किंवा ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ज्या तोंडी सांगून लाभार्थ्यांच्या किंवा पालकांच्या लक्षात राहत नाही, सो ती प्रत्यक्ष जी गोष्ट आहे ती प्रत्यक्ष त्या कृतीमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त पालकांनी ह्या कृती ज्या आहेत, कारण ह्या ज्या कृती आहेत त्या आपण कुठलाही एखादी वस्तू विकत न घेता आपल्या घरोघरी, म्हणजे सर्वसामान्य एखादला माझा गरीबातला जरी लाभार्थी असेल तरी ह्या सर्वसामान्य ज्या गोष्टी आहेत त्या घरोघरी अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. ह्या गोष्टीतूनच कृती करून आपल्याला बालकांचा विकास करायचा आहे, हे सर्वसामान्य लोकांना सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. पालकांची किती महत्त्वाची भूमिका आहे, म्हणजे खरोखरच पालकांनी मुलांच्या विकासाकडे भरपूर जबाबदारीने लक्ष दिलं पाहिजे. काय बोलणार तुम्ही, पालकांना काय आव्हान करणार आहे का? येस, पहिली गोष्ट मी असं सांगेल की पालक म्हणजे फक्त त्या मुलीची आई नाही, पालक म्हणजे त्या घरातील आई असेल, त्या बाळाचे वडील असतील, आई असेल, आजी असेल, आजोबा असतील किंवा ताई दादा, हे सगळे जे कुटुंबातील आहेत त्या सर्व व्यक्तींचा उल्लेख पालकमध्ये केला जातो. कारण सर्वसामान्य आपण जर घरोघरी जर बघितलं की पालक म्हणजे फक्त त्या मुलाची आईचा जास्त फक्त ही आईची जबाबदारी न राहता, कारण आई 24 तास त्या मुलाला देऊ शकत नाही. आजकाल सर्व घरोघरी ज्या महिला आहेत तर त्या नोकरी करतात, काही बाहेरगावी असतात, रोजगारासाठी त्यांना बाहेर पडावं लागतं. तर त्या मुलाला त्या आई व्यतिरिक्त ज्या सासू किंवा आजी आजोबा जे कोणी सांभाळत असतील तर त्यांच्यापर्यंत आपल्याला हा मेसेज द्यायचा आहे की 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा विकास करण्यासाठी ज्या काही कृती आहेत,
कारण ज्या रूढी आजही आपण म्हणतो की ज्या परंपरा किंवा ज्या रूढी आहेत तर आजही त्या आपल्या भागामध्ये पूर्णपणे ते नायनाट झालेलं नाही आहे. आजही काही अंधश्रद्धा पाळल्या जातात. तर त्या न करता आपल्या मुलांच्या विकासासाठी ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्याचा हा एक थोडक्यात मानस आहे. अश्विनी राजेंद्र कुमार खताळ, पर्यवेक्षिका, प्रकल्प मनोर आणि बीट सोमटाईक आणि मनोरे. संप कालावधीमध्ये नक्कीच आमच्या मुलांचं नुकसान झालं, असं की त्यांना आहारापासून ते थोडे लांब राहिले आणि पूर्वशालेय शिक्षणापासून. तर आता नक्कीच आमच्या सेविका ते भरून काढतील. दुसरा पालक मेळावा आम्ही प्रत्येक प्रकल्पाच्या प्रत्येक बीटमध्ये घेणार आहोत आणि भविष्यात प्रत्येक सेविका तिच्या ग्रामपंचायती अंतर्गत क्षेत्रामध्ये पालक मेळावा भरवणार आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीकडून मदत घेऊन अशा प्रकारे पालक मेळावा ठेवून गावातल्या प्रत्येक व्यक्तीला हे सांगायचं आहे की मूल हे शाळेत गेल्यानंतरच नाही तर जन्माला आल्यापासून किंबहुना ते गर्भात राहिल्यापासून शिकण्याची त्याची जी प्रक्रिया आहे ती चालू होते. आणि सर्वात जास्त पालकांनी त्याच्या वाढ आणि विकासासाठी जास्तीत जास्त घरामध्येच संधी उपलब्ध करून दिल्या तर ते जे कोणी मूल आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे त्याची वाढ आणि विकास होऊन एक चांगला उत्तम नागरिक बनण्यासाठी ह्या पालक मेळाव्याचा उपयोग भविष्यात नक्कीच होणार आहे. आता किती अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका या ठिकाणी उपलब्ध आहेत मॅडम? या ठिकाणी मनोरेकमधील 28 अंगणवाडी सेविकांनी हा पालक मेळावा आयोजित केलेला आहे. आणि उद्या जो कार्यक्रम होणार आहे बोरशेती येथे तिथे 23 अंगणवाडी सेविका असणार आहेत. तर अशा पद्धतीनं आम्ही प्रत्येक बीटमध्ये त्यांच्या सेविकांच्या संख्येनुसार हा कार्यक्रम घेणार आहोत. या अंगणवाडीच्या तर्फे आज या ठिकाणी पालक मेळावा आयोजित केला है. आपल्याबरोबर पालक वर्ग है, त्यांच्याशी बातचीत करूया. कैसा लगा आज का जो पालक मेळावा यहाँ पे आयोजित किया गया है? आपको क्या क्या समझ में आया अभी तक, क्या कहेंगे आप? हाँ, बच्चे लोगों का बहुत अच्छा लगा। आंगनवाड़ी में आते हैं, अच्छे से पढ़ते हैं और सब मतलब ये भाई लोग आके बताए हैं, बच्चन का दिमाग अच्छा चलता है। हम लोगों का भी बहुत खुशी है, बहुत अच्छा लगा है।